बघा सन्मान्य सुप्रियाताई ह्या माझ्या आवडत्या नेत्या आहेत, माझ्या मोठ्या बहीण आहेत. सन्मान्य पवारसाहेब हे माझं श्रद्धास्थान आहे. त्याच्यामुळे आज त्यांच्याशी बोलून किंवा त्यांची पूर्व परवानगी घेऊन मी या ठिकाणी पार्टी ऑफिसमध्ये दाखल झालो. सन्मान्य सुप्रियाताईंबरोबर आणि सन्मान्य आमचे प्रांताध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेबांबरोबर मागची 3-3.5 तास बैठक संपन्न झाली. मी जो एक प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला, अर्थात पुणे शहराचाच मी प्रस्ताव घेऊन आलेलो होतो, तो प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवलेला आहे. या प्रस्तावाच्या संदर्भात ताईंनी आणि माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी खूप वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या प्रस्तावाच्यावर चर्चा करायला माझ्या नेत्या सौ सुप्रियाताई सुळे या पुणे शहर कार्यालयामध्ये उद्या सकाळी 11 वाजता दाखल होत आहेत. त्यांनी माझ्यावर एक वेगळी जबाबदारी दिलेली आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता पुन्हा एकदा सन्मान्य प्रांताध्यक्ष ताई आणि मी आम्ही एकत्रित चर्चा करणार आहोत आणि उद्या फायनली 4:30 वाजता राष्ट्रवादी भवन पुणे या ठिकाणी माझी प्रेस कॉन्फरन्स होऊन त्या ठिकाणी निर्णय जाहीर केला जाईल. असं आहे की आता मान्य सुप्रियाताईंनी जी काय माझ्याशी चर्चा केलेली आहे, मान्य शशिकांत शिंदे साहेबांनी जी चर्चा केली आहे, त्या अनुषंगाने त्याच करता सुप्रियाताई सुळे हे उद्याचा मुंबईतला पूर्वनियोजित दौरा कॅन्सल करून पुण्यासाठी येत आहेत. पुण्याच्या कार्यकर्त्यांशी ते मुक्तपणाने संवाद साधणार आहेत आणि त्याच्यानंतर दुपारी पुन्हा एकदा ताईंची, माझी आणि शिंदे साहेबांची चर्चा होणार आहे आणि त्यानंतरच माझा फायनल डिसिजन हा उद्या दुपारी राष्ट्रवादी भवन शिवाजीनगर कार्यालयात या ठिकाणी जाहीर केला जाईल. असं आहे की माझा जो प्रस्ताव 1, प्रस्ताव 2, प्रस्ताव 3 हा मी माझ्या नेत्यांकडे दिलेला आहे. त्याच्यावर चर्चा करायला ताई पुण्यात दाखल होत्या. त्याच्यामुळे ते झाल्याशिवाय मी नेमकं माझं काय म्हणणं आहे ते त्या ठिकाणी सांगू शकत नाही. मी या निवडणुकीतला एक उमेदवार आहे. मला सुद्धा या ठिकाणी आता या ठिकाणी हसू आवरे ना की मला सुद्धा या ठिकाणी काहीच ठरवता येईल. त्याच्यामुळे काळजी करू नका. ऍज अ कॅन्डिडेट सुद्धा मी उद्या दुपारी 4:30 वाजता पत्रकार परिषद घेऊन माझा निर्णय नक्की जाहीर करेल. पण आता कुठलाही निर्णय झालेला नाही, किंतु परंतु नाही. पुन्हा तुमच्या एका विषयावर मी सांगतो, जसं आदरणीय साहेब, आदरणीय ताई, तसंच माझे एकेकाळचे 24 वर्षाचे लाडके नेते आदरणीय अजितदादांबरोबर माझा कुठल्या प्रकारचा वाद, किलमिश किंवा शत्रुत्व नव्हतं, नाही, उद्या सुद्धा नसेल. असं आहे. आता गाडीतून निघालोय, पुण्यापर्यंत पोहोचायचंय. गाडी त्या का गरम झाली, गाडी थांबली तर त्या ठिकाणी एसटी आहे का, एसटीत बसायचं हा विषय नंतरचा आहे. इफ अँड बटवर चर्चा करून काही उपयोग नाही. निवडावी लागेल. ताई राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि माझ्या लाडक्या नेत्यात. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या प्रसंगात साहेब आणि ताई या ठिकाणी मला राजकीय पद देण्याच्या संदर्भामध्ये, मला प्रतिष्ठा मिळवून देण्यामध्ये त्यांनी काय माझी पाठराखण केली, त्याच्यामुळे